मराठवाड्यामध्ये मान्सूनची एंट्री लांबणीवर शेतकऱ्यांचे डोळे लागले आकाशाकडे। खत बियाणं खरेदी केलं मात्र पावसाचं नावच नाही। वेळेत पाऊस न झाल्यास पेरण्या लांबण्याची शक्यता। हिंगोलीमध्ये पाऊस लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्यात। पेरणीपूर्व मशागतीची कामं पूर्ण, आता पावसाची प्रतीक्षा। 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये, कृषी अधीक्षकांचं आवाहन। पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई नको, धुळे जिल्हा कृषी अधीक्षक सूरज जगताप यांचं शेतकऱ्यांना आवाहन। पाऊस लांबल्यामुळे पेरण्या देखील रखडल्या। बीडमध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी, मात्र त्यानंतर पावसाची दडी। खरीप हंगामामधल्या पेरण्या रखडल्या, शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे। नागपूरच्या उमरेड तालुक्यामधल्या सिरसी या गावाला चक्रीवादळाचा फटका। अचानकपणे आलेल्या वादळामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय। सिरसी, केसलापूर, आमगाव देवळी, चनोडा, बोरी, माजरा, किनाळा, बोथली यासह अनेक गावांना या सगळ्याचा फटका बसलाय। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। आडगाव खुर्द इथे शेडची भिंत कोसळल्यामुळे बाप आणि लिकाचा जागीच मृत्यू झालाय। ताराचंद जोनवाल आणि अनिकेत जोनवाल असं मृत बाप लिकाचं नाव आहे। अकोल्यामध्ये युरिया खरेदीच्या नियमांवरून सरकार आणि प्रशासन यांच्यामध्ये मोठा गोंधळ। युरियाच्या खरेदीसाठी 7/12 आवश्यक असणाऱ्या अकोला जिल्हा प्रशासनाचा निर्णय मागे घेण्यात आलाय। युरिया खरेदीसाठी 7/12 अनिवार्य करणं हे चुकीचं आहे, कृषी मंत्र्यांची नाराजी। बीडच्या आष्टी तालुका कृषी कार्यालयामध्ये मोफत सोयाबीन बियाणांसाठी शेतकऱ्यांचा संताप। आष्टी कृषी कार्यालयामध्ये गोंधळ, सालेवडगावसह विविध भागामधल्या शेतकऱ्यांच्या रांगा। ऑनलाईन अर्जाच्या नंतर महाबीज विक्रेत्यांकडून बियाणं घेण्यासाठी कृषी कार्यालयाचं टोकन आवश्यक। नांदेडच्या दाभड इथल्या उच्च शिक्षित युवकानं इस्रायली तंत्रज्ञानाच्या मदतीनं फळबाग फुलवली आहे। निर्यातक्षम आंबा बागेमधून वर्षाला 5 लाखांपेक्षा अधिकचा नफा मिळतोय। 350 ग्रॅम इतक्या विक्रमी वजनाच्या आंब्याचं उत्पादन। आता इथं हा आलेला आंबा आहे, साधारणतः या आंब्याचं आता वजन आहे 300 ग्राम ते 350 ग्राम पर्यंतचं वजन आहे। आता 9 वर्ष झाले आपल्या लागवडीला। आता 3 वर्षापासून आपण याचं यील्ड घेतोय। साधारणतः एकरी 400 झाड आपण त्याच्यामध्ये एका एकरमध्ये आपण लागवड केलेली आहे। आणि आता माझे दुसरे पण व्यवसाय आहेत, पण ट्रॅक्टर इंडस्ट्री आहे, त्याबरोबरच आपण शेतीचा थोडासा छंदही होता, त्या अनुषंगाने आपण याची लागवड केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये स्विमिंग पूल बंद करण्याचे महापौर रवी लांडगे यांचे आदेश। अल्निनोच्या धर्तीवरती पाणी बचतीच्या दृष्टीनं उपाययोजना करण्याच्या सूचना। 25 जूनपर्यंत पाऊस न पडल्यास पाणी कपात करावी लागेल। सिंधुदुर्गाच्या सावंतवाडी तालुक्यामधल्या तळवडे गावामध्ये पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराचा व्हिडिओ व्हायरल झालाय। निसर्ग सौंदर्य आणि जैव विविधतेनं समृद्ध असलेल्या गावामध्ये मोरांचं दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची उद्या मातोश्रीवरती बैठक आहे। उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती बैठकीला महत्त्व आहे। राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण। काही खासदार हे शिंदेंच्या संपर्कात असतील, काहींची तर उघड वक्तव्य आम्हाला सगळं माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचं ऑपरेशन टायगरच्या संदर्भात मोठं विधान। ज्याला जायचंय तो जातो, ऑपरेशन टायगरच्या चर्चांवरती शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। पण साथ सोडत असतील तर विचार करावा, गुलाबराव पाटील यांचं मत। ज्यांनी आमच्याकडे येण्याचा विचार केलेला आहे ते थांबतील असं वाटत नाही, अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावरती मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। तर आमच्याकडे येणाऱ्या खासदारांचं आम्ही स्वागत करू, गोगावलेंची माहिती। शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे 2 दिवसांपासून कुटुंबासोबत बाहेरगावी आहेत। उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला ते उपस्थित राहणार का याकडे लक्ष आहे। ऑपरेशन टायगरच्या सर्व चर्चा केवळ अफवा, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिक्रिया। तर मुलाच्या निवडणुकीमध्ये व्यस्त असून 14 तारखेच्या बैठकीला मुंबईमध्ये जाण्याचा प्रयत्न करेन, अशी ही प्रतिक्रिया। प्रणित मोरेच्या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये मृतदेहाच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या डॉ. सेजल पवारवरती अखेर केईएम रुग्णालयानं कारवाई केली आहे। सेजलला 15 दिवसांसाठी कॉलेजमध्ये येण्यासाठी मज्जाव। वादाच्या नंतर स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेनं माफी मागितली। माझ्यावरती व्यक्त केलेला रोष हा योग्य आहे आणि मी त्या मुलाला थांबवायला हवं होतं असं त्याने म्हटलेलं आहे।
तर कायदेशीर कारवाईला सहकार्य करतो असंही प्रणित मोरेनं म्हटलंय. कॉमेडियन प्रणित मोरेच्या सगळ्या व्हिडिओंची चौकशी होणार आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. विनोद सोडून विकृती कराल तर कारवाई केली जाईल, भोयर यांचा इशारा. अर्थ खातं फडणवीसांकडेच ठेवण्यात राज्याचं शहाणपण आहे. अर्थ खातं सांभाळेल असा एकही नेता सध्या दिसत नाही. संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक. पवार साहेबांकडे प्रस्ताव आला नाही, तसंच पवार साहेबांनी देखील कुणालाही विलिनीकरणाविषयी प्रस्ताव दिलेला नाही. विलिनीकरणावरती खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर आमची कधी विलिनीकरणाविषयी चर्चा झाली नाही. कोण कुणाच्या संपर्कात आहे आम्हाला माहिती नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. अर्थ खात्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी सल्ले देऊ नये, त्यांच्या सल्ल्यानं राज्याचा कारभार चालत नाही. मंत्री भरत गोगावले यांचा राऊतांना टोला. संजय राऊत हे मिठाचा खडा टाकण्याचं काम करतात, गोगावलेंची टीका. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीची विशेष रणनीती. सर्व मतदारांना ठाण्यामध्ये अज्ञात स्थळी ठेवण्याचा निर्णय मतदानाच्या दिवशी नाशिकमध्ये आणलं जाणार आहे. महायुतीला मतं फुटण्याची भीती असल्याची चर्चा आहे. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये नाराजी नाट्य कायम आहे. राष्ट्रवादीच्या खोसकरांची नरेंद्र दराडे यांच्या संदर्भात उघड नाराजी. उमेदवारानं सुधारावं, 5 वर्ष एकही काम केलं नाही, निवडणुकीच्या नंतर जमिनीवरती रहा, खोसकर यांचा दराडेंना सल्ला. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषद निवडणूक मॅनेज करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये कलगीतुरा. भाजपनं उमेदवारी मागे घेण्यासाठी ऑफर दिली आहे, काँग्रेस उमेदवाराचा आरोप आहे. आरोपांच्या नंतर भाजपचा हल्लाबोल. जळगाव विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे शरद तायडे यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. महायुतीचं पारडं जड वाटत असलं तरीही अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी असल्याने आपलाच विजय होणार, शरद तायडे यांनी हा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान मोदी हे जवाहरलाल नेहरू यांच्या खूपच पुढे. कोल्हापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. मोदींची जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत तुलना होऊ शकत नाही, अशी ही प्रतिक्रिया. पुणे महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयाला बॉम्ब उडवण्याच्या धमकीचा मेल अमेरिकेमधल्या कॅलिफोर्नियामधून आल्याचं पोलिसांच्या तपासामधून उघड झालंय. ईमेलचा उगम आणि नेटवर्कची माहिती तपासण्याचं काम सध्या सायबर तज्ज्ञांच्या मदतीनं सुरू आहे.